नमस्कार. महाराष्ट्र शासनाने घर घर संविधान नावाचा एक खूप महत्वाचा आणि मोठा उपक्रम सुरू केला आहे. संविधानाला आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश आहे. चला तर मग हा उपक्रम नेमका काय आहे आणि तो कसा राबवला जाणार आहे हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. हा कार्यक्रम भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त होतोय. म्हणजे आपलं संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ह्या ऐतिहासिक टप्प्यावर संविधानाची मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्यापेक्षा चांगली वेळ दुसरी असूच शकत नाही, नाही का? पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की देशाचा हा इतका महत्वाचा दस्तऐवज लाखो विद्यार्थ्यांसाठी जिवंत कसा करायचा? तो त्यांना फक्त पुस्तकातला एक धडा न वाटता आपल्या आयुष्याचा भाग कसा वाटेल? तर घरघर संविधान हा उपक्रम याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक प्रयत्न आहे. तर पहिला भाग आहे प्रत्येक घरासाठी संविधान. बघा, घरघर संविधान हा फक्त एक कार्यक्रम नाहीये, तर ती एक चळवळ आहे. याचा मुख्य उद्देश अगदी सरळ आहे. संविधानातली जी तत्त्व आहेत, जी मूल्य आहेत, ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनायला हवीत. आणि या कार्यक्रमाची वेळ पण बघा किती विचारपूर्वक ठरवली आहे. याची सुरुवात होते 26 नोव्हेंबरला म्हणजे आपल्या संविधान दिनी, आणि त्याचा समारोप होतो 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी. या दोन महत्वाच्या राष्ट्रीय दिवसांमध्ये हा उपक्रम गुंफल्यामुळे त्याला एक विशेष महत्त्व मिळालं आहे. आता हे इतकं मोठं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाने एक सर्वसमावेशक 10 कलमी योजना तयार केली आहे. ही योजना संविधानाला विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरते. चला, त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. तर सुरुवात होते अगदी सोप्या पण खूप प्रभावी सवयीने. म्हणजे काय? तर संविधानाला शाळेच्या रोजच्या जीवनाचा भाग बनवणं. शाळेत अशा ठिकाणी उद्देशिका लावली जाईल जिथे ती सगळ्यांना दिसेल आणि दररोज प्रार्थनेच्या वेळी म्हणजे परिपाठात तिचं वाचन होईल. यामुळे काय होईल तर संविधानाचे विचार अगदी सहजपणे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जातील. पण फक्त रोज वाचन करून भागेल का? नाही ना. खरी समज निर्माण होणं पण तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी शाळेच्या लायब्ररीमध्ये संविधानाच्या प्रती उपलब्ध करून देण्यापासून ते तज्ज्ञांची व्याख्यानं आणि कार्यशाळा आयोजित करण्यापर्यंत अनेक गोष्टींवर भर दिला जाणार आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हक्क आणि कर्तव्य यांच्यातलं संतुलन स्पष्ट केलं जाईल. म्हणजे एका बाजूला राष्ट्र आपल्याला मूलभूत हक्क देतं आणि दुसऱ्या बाजूला एक नागरिक म्हणून आपली काही मूलभूत कर्तव्य पण असतात. ह्या दोन्हींची जाणीव निर्माण करणं हा या योजनेचा गाभा आहे. आणि हो, हे सगळं काही कंटाळवाण्या पद्धतीने नाही होणार. निबंध स्पर्धा, पथनाट्य, चित्रकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थी संविधानाला सर्जनशीलपणे अनुभवतील. म्हणजेच संविधान फक्त पुस्तकात न राहता थेट त्यांच्या मनात आणि आयुष्यात उतरेल. पण कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला हवी, बरोबर? आणि इथेच या कार्यक्रमाची प्रचंड मोठी व्याप्ती आपल्यासमोर येते. 36, हो बरोबर ऐकलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये संविधान संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या एका आकड्यावरूनच या उपक्रमाची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. आणि यात कुणालाही वगळलेलं नाहीये. अगदी प्राथमिक शाळांपासून ते व्यावसायिक कॉलेजेसपर्यंत, सरकारी हॉस्टेल्सपासून ते आश्रमशाळांपर्यंत आणि हो, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमधल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांना यात सहभागी होणं बंधनकारक आहे. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की हा केवळ एक सामान्य कार्यक्रम नाही, तर एक मोठा आणि सुनियोजित शासकीय प्रयत्न आहे. शिक्षण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग ही दोन्ही महत्त्वाची खाती एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवत आहेत, जे याचं गांभीर्य दाखवतं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण हा उपक्रम काय आहे आणि तो कसा राबवला जाणार आहे हे पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचं महत्त्व काय आहे? यातून नेमकं काय साध्य करायचं आहे? याचं उत्तर आपल्याला त्या शासकीय परिपत्रकातल्या एका वाक्यात मिळतं, ज्या संपूर्ण उपक्रमाचा आत्मा आहे. ते वाक्य म्हणजे सर्व नागरिकांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल जागरूकता वाढविणे. हाच घर घर संविधान या कार्यक्रमाचा अंतिम उद्देश आहे. आणि हेच या संपूर्ण उपक्रमामागचं खरं विजन आहे. संविधानाला केवळ एक औपचारिक, कायदेशीर डॉक्युमेंट न ठेवता ते आपल्या रोजच्या आयुष्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व बनावं, हा यामागचा खरा उद्देश आहे. तर मग जाता जाता एक विचार करूया.
जरा कल्पना करा, जेव्हा एक संपूर्ण पिढी संविधानाला केवळ शाळेत शिकत नाही तर ते रोजच्या जगण्याचा भाग म्हणून अनुभवते, तेव्हा आपल्या समाजात आणि देशात नेमके कोणते सकारात्मक बदल घडू शकतील?